4 फेब्रुवारी हा दिवस आपल्या भारतीय इतिहासातील शौर्य दिवस म्हणायला हरकत नाही. कारण या दिवशी 2 महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुखातून उद्गार आले, "गड आला पण सिंह गेला." 4 फेब्रुवारी 1670 साली नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला म्हणजे सिंहगड हा मुघलांच्या तावडीतून सोडवून आपल्या स्वराज्यात सामील केला होता. त्यांनी मुघल किल्लेदार उदयभान याला हरवलं होतं आणि हा किल्ला जिंकत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना ही 4 फेब्रुवारी 1944 साली म्यानमारकडून दिल्लीकडे कूच करू लागली. सुरुवातीला ते ईशान्य भारतात आले. तिथून त्यांनी ब्रिटिशांना मागे सरकवलं. परंतु संसाधनांच्या अभावामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. यात आझाद हिंद सेनेचे अनेक सैनिक हे शहीद झाले. परंतु हा जरी पराभव असला तरी ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिक जे होते त्यांच्यात विद्रोहाची ठिणगी पेटली आणि या ठिणगीमुळेच आपल्या भारतीय स्वातंत्र्याला चालना मिळाली. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की फॉलो करा इन्फोवेदला आणि युट्यूबवर जर पाहत असाल तर सबस्क्राईब करा इन्फोवेदला आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.